हाय फ्रेंड, माय नेम इज उन्नती. वेलकम बॅक टू माय चॅनल. चला मग आपण बनवूया आज वडापाव. तर सर्वप्रथम मी बनवणार आहे आज वडापाव. तर मग मी बटाटे बॉईल करायला टाकले आणि बटाट्याला 2 शिट्टे देऊन द्यायच्या. जास्त नाही शिजवायचे बटाटे. हे बघू शकता तुम्ही, बटाटे माझे बॉईल झालेले आहे. आणि मी आता खोबऱ्याची चटणी बनवते. त्याच्यासाठी मी थोडं तेल घातलं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्ये शेंगदाणे, खोबरं आणि लसूण, थोडी डाळी, हे सर्व घ्यायचं थोडं थोडं आणि त्याला थोडं रोस्ट करायचं कमी आणि नंतरून मग त्याला थोडंसं परतून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे त्याला. त्याच्यानंतर हे सर्व थोडं मिडियम गॅसवर त्याला मग फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर ग्राइंड झाल्यावर त्याला फक्त तडका द्यायचा लसूण, मोहरी, जिऱ्याचा. आणि आता मी बनवते बटाट्याची चटणी. तर मग मी थोडा फास्ट व्हिडिओ घेतला. डायरेक्ट बड्या चटणीमध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, मोहरी, जिरं घातलं आणि हळद, नमक, कोथिंबीर वगैरे सर्व टाकून त्याला चांगलं परतून घ्यायचं छानपैकी. नंतर आपण, तुम्हाला माहिती आहे, वडापावची रेड चटणी बनवतो. त्याच्यासाठी मग मी अशी म्हणजे थोडंसं बेटर गाढं बनवलं मी. त्याच्यामध्ये ते बुंदी बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये मग मी थोडंसं लसूण, थोडं शेंगदाणे, थोडीशी डाळी वगैरे आणि थोडं तीळ वगैरे टाकून आणि जी मी तळलेली बुंदी होती ती काढून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. ती झाली आपली वडापावची चटणी. आणि आता बॅटर बनवलं मी वडापाव काढण्यासाठी. बघा, जास्त पातळ, जास्त गाढे बनवायचं. आणि बघू शकता तुम्ही गरम वडापाव. तुम्हाला माझं आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की या वडापाव खायला.